तर आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले। मात्र दर्शन घेताना कुठलीही व्यत्यय येऊ नये म्हणून खुद्द राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे रात्रीपासूनच पंढरपुरात ठिया देऊन आहेत। वारकऱ्यांच्या रांगेचे नियोजन करण्यापासून कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मंत्री महाजन हे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मध्यरात्रीपासून उभे राहून काम करत असल्याचं दिसून येत आहे। आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। मात्र दर्शन घेताना कुठलेही व्यत्यय येऊ नये म्हणून खुद्द राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे रात्रीपासूनच पंढरपुरात दाखल झालेले आहेत। वारकऱ्यांच्या रांगेचं नियोजन करण्यापासून कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मंत्री महाजन हे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मध्यरात्रीपासूनच उभं राहून काम करत असल्याचं हे चित्र आपण पाहतोय। भाविकांच्या सोयीसाठी गिरीश महाजन काल रात्रीपासूनच पंढरपुरात दाखल झालेले आहेत। तर आषाढी एकादशीला शेगावात भक्तांची गर्दी पाहायला मिळते। दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले करण्यात आलेले आहेत। भाविकांच्या लांबच लांब रांगा शेगावात पाहायला मिळत आहेत। विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भक्तिमय वातावरण झालंय। तर हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करीत महापूजा पार पडली आहे। आषाढी एकादशी निमित्ताने या ठिकाणी सर्व समाज बांधवांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी साकडं घातले की यावर्षी समाधान पाऊस पडू दे, माझ्या बळीराजा सुखी होऊ दे, चांगली सुगी येऊ दे, हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे। आणि दुसरी प्रार्थना ही आहे की आमचा पांडुरंग श्री या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या ज्या काही मनातल्या मनोकामना आहेत हे पांडुरंग पूर्ण करो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।